सोनूच मम्मी काय मला 500 रुपये दे ना. माझ्याकडे पैसे नाही सोनूश पप्पा. पाय ना एखाद्या डब्या डुब्यात ठेवत असत्या बाया नवऱ्याचे चोरून आडी अडचणीला. अहो तुम्ही एकदा पैसे घेतले की देतच नाही सोनूश पप्पा. यावेळेस देईन, तोही शपथ देऊन टाकीन. कब द्या सांग. 29 फेब्रुवारीला 29 फेब्रुवारी द्या सांग ना. पण कन्फर्म 29 म्हणजे 29 आणि मै बी एक 8 आहे. कोणती? तो 29 फेब्रुवारीलाच माझ्याकडून पैसे घ्यायची. अहो मला लय ध्यान राहतो. मी 29 फेब्रुवारीला म्हणजे 29 फेब्रुवारीला तुमच्याकडून घेईन. हा आणि मी बी देईन बरं का, पण त्याच्या अगोदर बी नाही आणि नंतर बी नाही. हा चालतं ना. 28 फेब्रुवारीला बी नाही आणि पुढे बी नाही. 30 31 एक काय असेल तर डायरेक्ट 29 बरं का भाऊ. हा 29 फेब्रुवारी. हा दे. बाई 500 सोनूश पप्पा. हा मी आता 1-1 रुपया करून जोडून ठेवले. बरोबर 29 फेब्रुवारीला मला 500 म्हणजे 500 वापस द्या सांग. मला नाही डुबवायचे गत्व आहे कष्टाचे पैसे सोनूची मम्मी. धरा मग. किती? बहुत सारी खोजों के बाद अब पता चल गया है कि पति पत्नी की लड़ाई की मुख्य वजह क्या है। क्या है? अरे वो साला पंडित है। वो कैसे? क्योंकि इसी ने फेरों के समय में आग में घी डाला था। अगर आपके पति आपका कहना नहीं मानते हैं तो इतने ध्यान से मत सुनो, किसी के पति नहीं मानते। हाँ, कोई इलाज नहीं इसका। लग्न जमवायच्या टायमाला किती चौकशा केल्या. कोण पण म्हणायचं लई चांगलं पोरग आहे, लई गुणाचं आहे. पण लग्न झाल्यावरच कळलं काय गुणाचं आहे ते. एखादा सरडा तरी रंग कमी बदलन, एवढे तर रंग बदलते ग बाई. अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. अहो ऐका की, मला दवाखान्याला घेऊन चला की. का काय झालंय? मला कसं तरच होऊ लागले.